हॅलो फ्रेंड्स. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की माझ्या भावाने मला मदत केली. तर त्या दिवशी गॅस संपला होता, तर आम्ही दिवसभर म्हणजे 12 वाजेपर्यंत उपाशी होतो. मग मी माझ्या भावाला फोन केला, म्हणलं गॅस भरला नाही. तो बोलला मी तर पैसे दिले होते गॅसला. मी म्हणलं नाही. तर त्याने त्याच्या बायकोला म्हणजे माझ्या वहिनीला फोन करून सांगितलं की तिला पोरांना जेवायला दे. तर तिने आम्हाला जेवायलाही घातलं. त्याच्या पण घरी आम्ही खाल्लेलं जाऊन. तर त्या ट्रॅक्टरवाल्या माझ्या भावाची पण खूप म्हणजे खूप सपोर्ट आहे मला त्यांनी केला होता त्यावेळेस. आणि तिथून पुढं आम्ही राहायचो. तो काम करायचा, परंतु त्याचं असं डेली चालू झालं होतं की दिवसभर काम करायचं, दिवसभर तो प्यायचा नाही प्यायचा माहित नाही, परंतु कधी कधी दुपारी पिऊन घरी यायचा, त्रास द्यायचा. एक दिवशी तर असं उन्हाळ्याचे दिवस होते आणि म्हणला की माझी पोरं माझ्या आईकडे नेऊन सोडायचे, असं तसं. नशेमध्येच होता. आणि त्याने ती दोन्ही पोरं घेतली आणि तिथे एक पार्किंग आहे गाड्या लावायचं, त्या पार्किंगला पोरांना म्हणला मी 2 ट्रिपा करतो ना आपण घरी जाऊ. आणि अशा भर उन्हात पोरं उन्हामध्ये उभा होती, कुठं सावलीला सुद्धा त्यांना बसवलं नव्हतं त्यांनी. आणि मग मी ते माझ्या भावाला फोन केला, म्हणलं त्यांनी पोरं उन्हात नेऊन उभा केलं, असं त्याला घाबरायचा थोडाफार. मग त्या माझ्या भावाने फोन केला, म्हणलं असं कशाला करताय. मग त्याने ती पोरं बिरं घरी आणून सोडली. परंतु दिवस खूप चांगला जायचा, कारण तो सकाळी जाताना कामा व्यवस्थित जायचा, डबा वगैरे घेऊन कामावरती. परंतु संध्याकाळी असं भयानक म्हणजे रात्र ना वैरेची रात्र जायची मला. भयानक दारू पिऊन यायचा. पोरं जेवत असले त्यांना जेवत्या ताटामध्ये हात धुवायला लावायचा. मी सोमवारचे उपवास करायचे, कारण मी महादेवाची भक्ती पहिल्यापासूनच करते. तर ना सोमवारी चिकन मटण घेऊन यायचा. आणि रविवारी नाही, पण त्या दिवशी मुद्दा मानायचा. एके दिवशीत मी सोमवार सोडत होते, माझ्या जेवत्या ताटात त्यांनी मटण वाढलं होतं मला. तर मी तसाच हात धुतला. ते माझे जे देव होते ना, महादेवाचे फोटो मूर्ती, ते सगळे कचऱ्याच्या डस्टबिन मध्ये उचलून टाकले होते. हा देव काय लय खऱ्याच्या पोटचा आहे का, असलं देवाला पण शिवे द्यायचा घाण घाण. आणि मला पण म्हणजे खूप त्रास द्यायचा. संध्याकाळ झाली की त्याचा धिंगाणा दररोजचा चालू. रूम मालकाला फोन जायचे, यांचा लय असा धिंगाणा दररोजचाच असतोय, असं तसं. मग रूम मालक येऊन मला बोलायचं, असं का तुमचं, तुम्ही रूम खाली करा. 2 पोरं. आणि त्याने काय केलं होतं, एक गावाकडून कुठल्या तरी ट्रॅक्टर मालकाची उचल आणली होती आणि हे घेतलं होतं घरात सगळं सामान. मी म्हणायचे नको घेऊ, कशाला पैसे हे करतो. तर त्याने ते 50-60 हजाराचं पूर्ण म्हणजे घरात बेड, कपाट वगैरे सगळं सामान घेतलं होतं. तर रूम खूप सामानाने भरलेली होती. आणि एवढं सामान खाली तरी कसं करायचं आणि कुठं रूम शोधायची. हा तर रोज कामाला जायचा, रात्रभर ह्याचा तमाशा, रात्रभर झोपत नव्हता. आणि एके दिवशी असं झालं, त्यांनी चिकन आणलं होतं, स्वयंपाक ही केला मी. पोरं जेवत होती आणि तो बसून शिव्या द्यायला लागला मला. काही कारण नसताना मागचा विषय काढायचा, तुझी आई अशी, तू कशी असशील, तुझ्या आईने असं केलं, मी तसं केलं. म्हणजे काही 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 ते मागचं पाठ आपल्याला त्यांचा काही विषय माहित नाही, परंतु तो माझ्या आईबद्दल आणि त्याच्याबद्दल काही काही पण जे मनात येईल ते बोलायचा. हा विचार ना तुम्हीच करू शकता की आपल्या आईबद्दल आपला नवरा जर आपल्याला बोलला तर काय मला असं विचार डोक्यात यायचे. एक दिवशी वाटायचं आपण तरी मारावं, नाही तर ह्या दोघांपैकी एक जणाला तरी मारावं, असं विचार माझ्या डोक्यात यायचा. एवढं घाण घाण तो मला सांगायचा काही पण. आणि तो शिव्या द्यायला लागला. मी भाजी बी केली होती, स्वयंपाक केला होता. पोरं जेवायला बसली आणि पोरांना म्हणला हात धुवायचा ताटात. पोरांना घाबरली, जेवत्या ताटात पोरांनी हात धुतला. मी माझ्या भावाला फोन केला, म्हणलं त्या ट्रॅक्टरवाल्या, म्हणलं बघ पोरांना पण खाऊन देत नाहीये. मग तो माझा भाऊ यायच्या अगोदर ह्याने एवढा राडा केला. आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहत होतो. माझे केस आहेत ना, त्याने अशी केस पकडली आणि दुसऱ्या मजल्याहून खालीपर्यंत मला फरफटत असं ओढत ओढत नेलं. माझे पूर्ण कपडे फाटले पाठीमागून. आणि खाली नेलं. मला खाली पाडून एवढा सिमेंटचा तिथं म्हणजे हे पडलेला होता, गट्टू. ते उचलून माझ्या डोक्यात टाकणार तेवढ्यात तिकडून ती एक बाई ओरडली. ती बाई एकटीच सिंगल राहत होती बरं का रूम मध्ये. काहीतरी ज्याला अनुभव आहे तेच, म्हणजे नवऱ्याचा त्रास वगैरे असेल तिला पण. तर ती बोलली की मारतो का काय, म्हणली थांब मी पोलिसांनाच फोन करते. तर तिला लगेच त्याने दगड खाली टाकला. म्हणला तू कोण मध्ये बोलणार आमच्या, पोलिसांना फोन करायला ह्याला. तर ती म्हणली तुझी बायको आहे हे खरंय, पण तुझा काही भांडणं असतील ती घरामध्ये, म्हणली इथं रोडवर कुठं तू तमाशा करतो. म्हणला माझी बायको आहे मी बघन. तुझी बायको आहे म्हणली तर तुला काय मारायचं, तू लायसन काढलंय का तुझी बायकोला. ती बाई त्याला लय बडबड केली. आणि मग माझा भाऊ ते आला, त्याने सगळं मिटवलं, हे केलं. त्यातला एक माणूस काय बोलला की ह्यांचा रोजचाच तमाशा आहे, आम्हाला झोप येत नाही, आम्ही इथं शेजारी राहतो, हे करतो. आणि असं बोलला काहीतरी. तर म्हणतोय की तू माझ्या बायकोच्या साईडने कशामुळे बोलला. आणि माझ्या भावाला बोलतोय की त्या माणूस असा बोलला, ती बाई मला तसं बोलली. रात्रभर त्या बाईला शिव्या देत होता हा, रात्रभर. ती बाई झोपली तरी पण शिव्या देत होता रूम मधून. आणि मग सकाळी उठला
परत कामाला गेला. मला काय करावं सुचत नव्हतं. मग एक दिवशी तो फुल दारू पिऊन वगैरे आला आणि मी केलं भाजीला तर काही नव्हतं. मी बेसन केलं होतं आणि भात केला होता. तर ती बेसन ना पळीने कढईमध्येच पीत होता तो. पोरं जेवली का, बायको जेवली का हा विषय काहीच नाही. आणि पीत तसाच तो झोपी गेला तिथं. त्याचे कपडे चेंज करायचे दररोज पिऊन आल्यावर. पॅन्ट पिंट ओली व्हायची. सगळे कपडे आम्ही पोरं मी चेंज करायचो. उचलून बेडवर टाकायचं. दररोजच आमचं काम ते. आणि मग मी माझ्या छोट्या भावाला हा झोपला ह्याच्या मोबाईलवरून गुपचूप फोन केला. म्हणलं हा असा करतोय, खूप त्रास देतोय. मला काल केसाला धरून ओढत नेलं. माझ्या डोक्यात दगड टाकणार होता, असं तसं. मग माझा भाऊ काय बोलला, की तो कामाला गेला ना, तू रिक्षा एक कर शिपने ह्याने भाड्याने आणि तू ये म्हणला. मी तुझ्यासाठी रूम वगैरे बघतो. मग माझा भाऊ माझ्या आत्याची मुलगी राहते कुंजीरवाडीला तिथं गेला आणि तिला म्हणला की असा असा विषय आहे. मग तिथं मला एका एका जागेवर रूम बघितली आणि मला जेवढं सामान लागतंय घरात भरपूर सामान होतं, परंतु टीव्ही मी काहीच नाही घेतलं. मी फक्त गॅस घेतला आणि जे खायला वगैरे भांडे लागतात आणि तेवढेच घेतले आणि आमचे कपडे पोरांचे माझे आणि तेवढं सामान रिक्षामध्ये बसन तेवढं 1200 रुपयाचा रिक्षा केला आणि मी डायरेक्टली माझ्या भावाने सांगितलं तिथं कुंजीरवाडीला माझी वहिनी राहते, मला माहित होतं तो एरिया, मग मी तिथं आले. मग वहिनी म्हणली माझ्या घरी नको येऊ, डायरेक्टली रूमवर जा, कारण तुझ्या नवऱ्याला माझं घर माहिती, तो येईल म्हणली माझ्याकडे. मग तिथं त्या रूमवर गेलो आम्ही, तिथं सामान वगैरे ठेवलं आणि परत मग मी तिथं त्या बायांसोबत कांदे कापायला, खुरपायला, अशी शेतीतली कामं करायला लागले. परंतु ती कामं जास्त नव्हती. आठवड्यातनं 3-4 दिवस लागायचे, लागत नव्हते. मला तर 1300 रुपये रूम भाडं ठरलं होतं. 2 पोरं छोटी-छोटी होती त्यावेळेस. काय करायचं मग? मला ती रूम मालकीण खूप चांगली होती. त्या रूम मालकिनीने मला बघितलं, पोरांना बघितलं. माझा ह्या डोळा पूर्ण काळा-निळा झालेला होता. असे तोंडावर माझ्या हातावर व्रण होते. मी साडी घातली होती तर. तर तिने माझी अवस्था बघितली आणि आमच्या वहिनीला साईडला बोलवलं आणि म्हणली, "ही पोरगी तर हिच्या तोंडावरचा झार वाळला नाही अजून. 2 पोरं आहेत एवढुली एवढुली आणि ही नीट नाही राहिली इथं तर वस्तीवरची लोक काय म्हणतील, काय असं तसं." जरा वस्ती होती कुंजीरवाडीपासून आत गेल्यावरती. काय म्हणतील लोक. तर आमची वहिनी बोलली की 1 महिनाभर ठेवून घ्या तिला. जर ती नाही नीट राहिली तर मला सांगा. मग बघू आपण काय. मी त्या मालकिनीकडे 1.5 वर्ष राहिले, पण कधीही तिने कंप्लेंट माझ्या वहिनीकडे केली नाही की ही अशी आहे, तशी आहे म्हणून. कधीच नाही. आणि मग 7-8 दिवसांनी त्या मालकिनीनेच मला काम शोधलं. त्यांची नणंद शेजारीच राहत होती. त्यांची नर्सरी होती. त्या नर्सरीमध्ये मला 200 रुपये रोजाने म्हणजे बांधील काम होतं. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत. पाणी मारायचं, गाड्या लोड करून द्यायच्या, झाडांना खत घालायचं. नर्सरीत जे काही काम असेल ना, ते काम करायचं. मग मी तिथं कामाला जायला लागले. मग मी टेन्शन फ्री राहायचे ना. कमीत कमी कष्ट करून का होईना, पण रात्रीची झोप निवांत यायची. आणि कुणाचा लोड राहत नव्हता. त्यावेळेस लॉकडाऊनमुळे शाळा पण बंद होत्या. तर नर्सरीमध्ये बॅगा भरायचं काम असतंय, माती वगैरे. तर ती पोरं 100-1 रुपयाचं दिवसाचं काम करायची माझी पोरं. सोपं असतंय ते काम. आणि मग असे करता करता तो सारखा शोधायला यायचा आम्हाला. तिकडे बघायला. एक दिवशी पोरं दुकानात होती. पोरांना पण त्यांनी बघितलं. आमचा लय शोध घ्यायचा, पण त्या वस्तीवर कुणीच सांगत नव्हतं आम्ही कुठं राहतोय ते. कारण त्यांना पूर्ण हकीकत माहिती होती. आणि मग असं काम करता करता 1 वर्ष उलटून गेलं. आणि परत मला दुसऱ्या वर्षी म्हणजे मला फोन आला एक दिवशी रात्री 12 वाजता माझ्या सासूचा. मला बोलली की त्याला पोट फुगलंय आणि त्याला आम्ही नगरला नेलं होतं. डॉक्टर बोललेत की त्याच्या पोटातले आतडे सडलेत आणि त्याला बायको पोरं आहेत का? तर त्यांना बोलवा आणि शेवटचं बघू द्या. तुमचं तुम्ही पेशंट घरी घेऊन जावा. आणि हा इलाजच करून देत नाही. ते नळ्या-बिळ्या पोटात टाकायच्या असतात नाकातून, ते करून देत नाही. असं तसं म्हणली. आणि मग मला म्हणजे मी झोपलेच नाही रात्रभर. त्याने एवढा त्रास दिलेला होता ना, त्याच्यासाठी मी लांब गेले होते त्याच्यापासून. परंतु माझ्या डोक्यात विचार यायचे. माहित नाही काय, पण मी म्हणलं बरं ठीक आहे. तिला मग सकाळी मी फोन केला माझ्या भावाला, म्हणलं असा असा विषय आहे. तर माझी आई मला त्यावेळेस बोलली, आई माझी कॉन्टॅक्टमध्ये त्यावेळेस नव्हती माझ्या. माझ्या भावाला बोलली की ती कुठे आहे, म्हणजे गावाकडे असं उठलं होतं की ही कुठेतरी पळूनच गेली, ही कोणाबरोबरच तरी गेली. म्हणजे 2 पोरांना घेऊन मला कोण सांभाळून तुम्ही सांगा. तरी लोक अशी गावाकडे माझी चर्चा करायची आणि कुणालाही माहित नव्हतं मी तिथं राहते ती. माझ्या भावाने सांगितलं होतं छोट्या की कुणाला सांगू नको, वहिनीला पण. 6 महिन्यानंतर ज्यावेळेस मला सासूचा फोन आला त्यावेळेस आईला माझ्या माहित झालं की मी नर्सरीमध्ये काम करते किंवा मी तिथं राहते म्हणून. तोपर्यंत आईला वडिलांना माझ्या कुणालाच माहित नव्हतं मी तिथं राहते म्हणून. आणि मग फोन केला. मग माझ्या भावाला मी म्हणलं चल आपण जाऊ गावाकडं. माझा भाऊ त्या दिवशी मला घेतलं त्याने
आणि गावाकडे आम्ही गेलो. तर माझ्या सासूला फोन करून सांगितलं, तू नगरवरून गाडी करून करमाळ्यात ये, तोपर्यंत आम्ही करमाळ्यात पोहोचवतो म्हणून. मग आम्ही इकडून आलो, ती तिकडून आली. करमाळ्यात बघितलं तर वाळूचा असा ढीग होता आणि त्याच्या असा पाय बी खुडत होता. पूर्ण पोट असं फुगलेलं होतं नवऱ्याचं माझ्या. माहित नाही एका वर्षात काय झालं होतं त्याला. आणि नंतर त्यांनी ते पुण्यातलं सामान हे गावाकडे नेलं होतं वाटतं. तो विषय काय आपल्याला माहित नाही. पण त्याचं एवढी अवस्था बघितली ना, माझ्या डोळ्यातून अक्षरशः म्हणजे आम्ही रडायलाच लागले त्याची परिस्थिती बघून. आणि मग तिथून आम्ही तीच गाडी म्हणून ठरवली आणि बार्शीला जायचं ठरवलं. माझ्या भावाने, मोठ्या छोट्या भावाने दवाखाना शोधला प्रायव्हेट एक. आणि माझ्या चुलत भावाला झाला होता, म्हणजे त्याला पण अशी गाठ होती पोटात. तिथं झालं होतं सक्सेसफुल त्याचं ऑपरेशन. मग त्याने तो ऍड्रेस दिला आम्हाला. आम्ही गेलो. घरी गेलो आधी आईच्या. पोरं तिथं सोडली. माझा भाऊ म्हणला, पोरांना आई तू सांभाळ. माझ्या भावाने मला करमाळ्यात सोडलं छोट्यानं, तो लगेच रिटर्न पुण्याला आला. मग आम्ही तिथून गाडीमध्ये सगळे घरी गेलो. पोरांना आईजवळ सोडलं. आत्राय पांघराय काय कपडे वगैरे लागतात तेवढी घेतली. आणि सासू सासरा माझा आणि मी आम्ही डायरेक्ट बार्शीला गेलो. आम्ही दवाखान्यात जायला आणि डॉक्टर घरी जायला गाठ पडली. परंतु डॉक्टरनी फोनवर सांगितलं होतं त्याची ट्रीटमेंट चालू करा म्हणून. ट्रीटमेंट चालू वगैरे केली. आणि जी पोटातली घाण साचलेली होती ती तोंडावाट उलट्यातून पडली त्याला एक औषध दिल्यावरती. परंतु दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले, तपासलं. त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं मला की मला, म्हणजे माझे सासू सासरे पण एकदम साधे सिंपल आहेत. त्यांना असं काही समजत नाही. त्यांना फक्त अंगठा सही बी नाही, काय नाही, एकदम साधारण आहेत ते पण. तर मला बोलले डॉक्टर की त्याला असं असं ऑपरेशन त्याची करावं लागतील 3. की सुरुवातीला त्याचं जे संडासचं आतडं आहे त्याला गाठ आहे मोठी आणि त्याच्यामुळे संडास चॉकअप झालेली आहे. त्यामुळे पोट फुगले. तर ती संडासचं आतडं वरी काढावं लागेल इथं पोटात ऑपरेशन करून. मग पूर्ण आतडी साफ करून मग ती गाठ काढावं लागेल आणि परत ते संडासचं आतडं जसंच्या तसं जोडावं लागेल. अशी 3 ऑपरेशन डॉक्टरांनी सांगितली होती. आणि त्याला कमीत ते कमीत 7-7.5 लाख रुपये खर्च येईल असं सांगितलं होतं 3 ऑपरेशनला लास्टपर्यंत. तर त्याचं ऑपरेशन कसं झालं आणि पुढं आम्ही पैशाची ऍडजस्टमेंट कुठून केली ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तोपर्यंत थँक्यू.